तयार झाला आपला मोड आलेल्या मुगापासून झटपट नाश्ता. पौष्टिक असतो, खूप छान लागतो. तरुण वयातल्या मुलांना 15 ते 20 वर्षापर्यंतच्या मुलांना अवश्य द्या, हे खूप छान लागतं. हॅलो फ्रेंड्स, आज मी दाखवत आहे मोड आलेल्या मुगापासून नाश्ता. हा नाश्ता पोटभरीचा आहे. पोटभरीचा तर आहेच, पण याच्यापासून आपल्याला प्रथिनं, खनिज आणि जीवनसत्व मिळतात. फायबर असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे शरीराला चांगलं असतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा कडधान्य खाणं गरजेचं आहे. आता मी कडधान्याची फक्त उसळ बनवते मिठात. आता इकडं मी कढईमध्ये थोडासा कांदा घातलेला आहे. कांदा जास्तीचा तळायचा नाही. नंतर घालूया लसूण. आता आपला कांदा लसूण तळून झालेला आहे. लगेच घालूया टोमॅटो. टोमॅटो जरासं परतवून घ्यायचं, जास्त नाही, कारण आपण भाजी बनवत नाही आहोत, तर अशीच खाण्यासाठी पौष्टिक उसळ बनवत आहोत. कडधान्य चांगलं असतं शरीराला. 15 ते 20 वर्षापर्यंतच्या मुलांना हे खायला द्या. आठवड्यातून एकदा दोनदा तरी देत चला. सोबतच एक उकडलेलं अंड द्या. वाढत्या वयाच्या मुलांना खूप चांगलं असतं हे. हे बघा, आता तयार झालं. त्याच्यामध्ये काही घालायचं नाहीये, फक्त मी मीठ घालणार आहे. मीठ घातलंय आणि हे 1च मिनिटं परतून घ्यायचं आणि हे थोडंसं कच्चच ठेवायचं, पूर्ण शिजवून घ्यायचं नाही, कारण हा आपला नाश्ता आहे. त्यामुळे पूर्ण शिजवायचं नाही. मोड आलेले कडधान्य फक्त परतवून घ्यायचे तेलावरती. छान नाश्ता तयार होतो. करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा.